जर नाही मग आपल्याला आपली तयारी करावी लागेल। या सरकारला ठिकाणावर आणण्यासाठी आपल्याला निश्चितपणे तयारी करावी लागेल। आणि आज राष्ट्रवादीचा रस्ता रोको आणि आजचे लोक बघता खऱ्या अर्थाने आपल्याला सांगायला पाहिजे की आदरणीय सीएम साहेबांनी फडणवीस साहेबांना सुद्धा रद्द करावा लागला। बीडच्या मतदारसंघाच्या राजकारणामध्ये जर बोलायचं ठरवलं, गेल्या 5 वर्षापासून आम्ही जिथं आहेत तिथं लोकांना माहिती आहे, पण ज्या आमदाराला आपण सर्वांनी निवडून दिलं ते कोणत्या व्यासपीठावरती आहेत हे आपण बघितलं पाहिजे। जे टोल चालू करतात ते, जे शेतकऱ्यांना पैसे देत नाहीत, जे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देत नाहीत, त्या व्यासपीठावरती हे तिथं दिसतात आणि त्यांना बीड शहरामध्ये कार्यक्रम बोलून त्यांचा सत्कारही सुद्धा ते करतात। ही बाब ही लोकांना आपल्या लक्षात आली पाहिजे। हे 2 मुद्दे शेतकरी बांधवाच्या अतिशय निगडीत विद्या आहे। येणाऱ्या काळामध्ये मी आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो, राजे इथं बोलताना बोलले तेही व्यस्त बसणार नाहीत आणि मीही व्यस्त बसणार नाही। जर तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे दिल्या बिगर जर टोल जर चालू केला तर तुम्हाला आमचा दोघांचा सुद्धा इशारा आहे, गेवराई आणि बीडचा। हे टोल आम्ही जाळून टाकू। आम्ही शेतकऱ्यांना बिलकुल वेटीस धरणाऱ्या सरकारचा आम्ही मोजणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो।